हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आजचा जो हा दिवस आहे तो वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि मी त्या दिवशी आम्ही जॉबला बाहेर असल्यामुळे आम्हाला कोणताही सण वगैरे असेल तर आम्हाला गावाकडे जावं लागतं, म्हणजे माझ्या सासरी. तर आम्ही सकाळी निघलो तिथून आणि त्यानंतर घरात जाऊन सासूबाईंनी सगळं आवरलं होतं. खरं तर त्या माझ्या सासूबाई नाही आहेतच, त्या माझ्या आईसारख्या आहेत. एवढं मला सपोर्ट करतात, एवढी माझी हेल्प करतात. कधीच मी इथून कामावरून थकून गेलेली असले की कधीच मला तिथं जाऊन काम करायला नाही लागत. कायम त्या सगळं काम करून ठेवलेलं असतं. त्यांनी सगळं आवरून ठेवलं होतं. त्यानंतर आम्ही तिथं पूजेला गेलो. आमच्या जवळच आहे ते, आणि तिथून आम्ही पूजेला जाऊन सगळी पूजा वगैरे आटपली. तुम्ही बघू शकता इथे एवढी जास्त गर्दी होती आणि एवढा पाऊस जास्त पडला होता, तिथं पूर्ण असं घसरत होतं. खरं तर मला पावसाची वगैरे काही सवयच नाही आहे. मी म्हणजे सोलापूर अशा भागात राहिलेले आहे जिथं जास्त पाऊस वगैरे काही नाही. आणि मी लग्न होऊन जशी आले इकडं तशी नुसता पाऊस असतो इकडं कंटिन्यू. एप्रिल मेपासून पाऊसच चालू होतो. मग इथं पूर्ण पावसाने सगळा चिखल झालेला. त्यात ते पूजा करताना पाणी ओततात तिथं पण पूर्ण चिखल झाला होता. त्यामुळं पाय एवढे घसरत होते ना, त्यामुळे माझं व्हिडिओकडं पण लक्ष नव्हतं आणि मी रीलही बनवली नाही यावर्षी. एवढा जास्त पाय घसरत होता आणि माझं फक्त कॉन्सन्ट्रेट होतं की हा बाबा 7 फेऱ्या मारायचेत आणि न घसरता मारायचेत, नाही पचका होणार सगळ्यांपुढे. त्यामुळे मी अशा प्रकारे आमची पूजा वगैरे झाली आहे. इथं तुम्ही बघू शकता आम्ही असं म्हणजे सगळं रीतिरिवाजानुसार सगळं केलं आहे. त्यानंतर ओटी वगैरे पण भरायची असते. ते आम्ही पुढं ओटी वगैरे भरलो आहे, पण माझा नवरा काही इंटरेस्टेडच नसतो फोटो वगैरे काढण्यात. त्यामुळे आम्ही फोटो काढलेलेच नाही आहेत ह्यावर्षी. जे काय आहे ते बायकांसोबत इथं जेवढ्या होत्या त्या बायकांसोबत काढलेले आहेत. आणि ओटी वगैरे भरल्यानंतर आम्ही ते सगळे फोटो वगैरे काढले आणि तिथून लगेच आम्ही निघालो. हे पण आलते तिथं, ते पण आम्हाला गाडी घेऊन आलते घेण्यासाठी, कारण की पाऊस होता, नाहीतर हे तिथं आले पण नसते. असाच आमचा दिवस होता. मला मोठा व्लॉग काही घेता आलेला नाही. हा छोटा व्लॉग घेतला आहे, तो पण माझी जी एक छोटी नणंद आहे तिने घेतलेला आहे. त्यानंतर हे बघा जे आम्ही फोटो क्लिक केले ते या दिवसासाठी एवढंच.